जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास चौथा. शाश्वत ब्रह्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीचं होय. जय जय रघुवीर समर्थ. 15वा दशक आत्मदशक. गेल्या समासामध्ये श्रेष्ठ अंतरात्म्याची सगळी भूमिका समर्थांनी दाखवली आणि त्याच्यानंतर बोलले या सगळ्या चौथ्या समासामध्ये शाश्वताची भूमिका, शाश्वत ब्रह्माची भूमिका समर्थ आपणाला दाखवू बघत आहेत. शाश्वत ब्रह्म का दाखवायला लागतं? कारण ज्याला आम्ही शाश्वत समजतो, ज्याला आम्ही सर्वस्व समजतो किंवा ज्याच्या भोवती आमचं सगळं जीवन फिरत असतं, कोल्हूच्या बैलासारखं. आता कोल्हूचा बैल कसा असतो? पूर्वी असं घाण्याला, तेल काढण्याच्या घाण्याला बैल झुंपलेला असायचा. तो असं त्या घाण्याभोवती असा गोल 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 फिरायचा. आता तो फिरावा म्हणून त्याला त्याच्या त्या डोक्याच्या वरती काय लावलेलं असायचं? काठी लावलेली असायची. आणि त्या काठीला काहीतरी हिरवागार चारा किंवा काहीतरी गाजर लावलेलं असायचं की जेणेकरून ते त्याच्या आमिषानं किंवा ते मिळवण्याच्या सगळ्या हेतूनं तो पुढे 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 गोल 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 फिरत राहायचं. आणि इकडचा जो शेतकरी आहे त्याचं सगळं काम होऊन जायचं. पण तो बैल मात्र फिरून 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 जड झाले ओझे आणि टाकीला देश. तर चारा कधी, ते गाजर कधी त्याला भेटलं नाही. भेटेल तरी कसं काय? कारण तो जसा पुढे जाणार तसं ते गाजर पुढे जाणार. जसा तो थांबला तसं ते गाजर पण थांबणार. आणि ह्याचा फायदा कोणी घेतला? तर त्या बोलले त्या काम करून घेणाऱ्यांनी घेतला किंवा त्या मायेने घेतला म्हणा. आता तो त्या शेतकऱ्याचा विषय नाही. त्याने त्या बैलाला आणलेलं आहे, पाळलेलं आहे, पैसे देऊन त्याच्यासाठी तो वापर करणार असतो, काही विषय नाही. विषय कशाचा आहे? विषय हा कलीचा आहे, विषय काळाचा आहे, विषय मनाचा आहे, विषय इंद्रियांचा आहे. हे इंद्रिय आम्हाला असंच गाजर दाखवतात, असंच गाजर आमच्या समोर ठेवतात आणि आम्ही असंच आयुष्यभर त्या गाजराच्या मागे फिरत राहतो. आणि आज भेटेल, उद्या भेटेल, हे भेटलं तर ते पाहिजे, ते भेटलं तर आणखीन दुसरं काहीतरी पाहिजे. बोलले हे असं करता 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 काय होतं? आयुष्य संपून जातं. पण शाश्वत न कळाल्याचा हा सगळा परिणाम आहे. आम्ही कशासाठी जन्माला आलो? आम्ही वैकुंठवासी. आम्ही कोण आहोत? आम्ही वैकुंठवासी आहोत. आम्ही बोलले असं लोकांसारखं ज्या अर्थी आम्ही सद्गुरूंच्या कृपेचं हे सगळं श्रवण करत आहोत, त्या अर्थी आम्ही असं लोकांसारखं घाण्याला जुंपून आयुष्य संपवण्यासाठी, लोभाच्या घाण्याला, वासनेच्या घाण्याला, कामनेच्या घाण्याला जुंपून आमचं आयुष्य संपवण्यासाठी म्हणून आलेलो नाही. मग बोलले आम्ही सार्थक करून घेण्यासाठी आलेलो आहोत. जन्माचं सार्थक झालं पाहिजे, असं काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे. हे घडावं हा हेतू समर्थांचा हे शाश्वत ब्रह्म निरूपण दाखवण्यामागचा आहे. अंत अस्ति प्रारंभ. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. हे कशामुळे होतं? शाश्वत ब्रह्म न कळल्यामुळे हे सगळं होत असतं. शाश्वत ब्रह्म म्हणून कळून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काय पाहिजे? तर त्यासाठी बोलले तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष. सद्गुरूंनी गेल्या समासामध्ये समारोप करताना हे सांगितलं. बोलले एक परमदक्ष राहावं लागेल, एक 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 शुद्धीत राहावं लागेल, विवेकामध्ये राहावं लागेल. अत्यंत बोलले जागृतपणे हे सगळं जग म्हणा किंवा हे सगळं रोजचं आयुष्य जगावं लागेल.
आणि हे सगळं जगत असताना माझा कोण आहे, माझा तो जो भगवंत आहे, माझा जो सद्गुरू आहे म्हणा, किंवा माझं जे आराध्य दैवत आहे, त्याच्याशी मला संवाद साधत राहावं लागेल किंवा त्याचं स्मरण करत राहावं लागेल, वेळोवेळी त्याला आठवत राहावं लागेल. आणि हे सगळं तुझंच आहे, हे तुलाच सगळं अर्पण असो असं सांगत राहावं लागेल किंवा तशी भूमिका स्वतःकडे उभी करावी लागेल. मग काय होणार आहे? जे करतो आहे, जे बघतो आहे, जे ऐकतो आहे, ते सगळं काय होऊन जाणार आहे? तर ते पवित्र होऊन जाणार आहे. आयुष्य हे एक यज्ञ होऊन जाणार आहे. आता यज्ञामध्ये आहुती द्यावी लागते. आहुती देण्यासाठी म्हणून आम्हाला इथे पाठवलेलं आहे. बोलले हे आहुती दिली की बाबा यज्ञाचं फल मिळतं. म्हणजे काय? एक सुखाचा, विश्रांतीचा, आनंदाचा, मोक्षाचा सोहळा आपल्यासाठी उभा ठेवलेला आहे. परमसुख आपल्याकडे त्या परमात्म्यापाशी ठेवलेलं आहे. फक्त परीक्षा काय ठेवलेली आहे, कसोटी काय ठेवलेली आहे की बाबा रे, हे सगळं जे तुला दिलेलं आहे ते सगळं खायचं नाही किंवा ते उपभोगायचं नाही किंवा त्याच्यामध्ये अडकायचं नाही. त्याची आहुती द्यायची आहे. ते तुके सगळे देवाचे जे आहे ते सगळं सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तू. जे आहे ते सगळं आपल्या आराध्य दैवताला, आपल्या सद्गुरूंना सगळं अर्पण करण्याची जी भूमिका आहे ती वैराग्याची भूमिका आहे, ती आहुती देण्याची भूमिका आहे. आणि तिच्यातच पुढे काय ठेवलेलं आहे तर बोला अतीव शाश्वत परमसौख्यदायक अशी ती भूमिका आहे. समर्थांनी आता ही शाश्वत भूमिका दाखवायला घेतलेली आहे. आणि त्याआधी मग समर्थांनी इतर सगळ्या ज्या भूमिका आहेत त्या कशा माती होतात, त्या सगळ्या कशा पृथ्वी होतात की ज्याला आम्ही संपूर्ण सगळं सर्वस्व सार समजतो. बोलले ती भूमिका कशी, बोलले मातीची अर्थात नाशवान सगळी भूमिका आहे. समर्थ आपणाला आता या समासाच्या रूपानं सांगू बघत आहे. फार सुंदर आहे. बोलले ज्याच्यासाठी आम्ही रडणार आहोत, ज्याच्यासाठी आम्हाला दुःख होणार आहे किंवा ज्याच्यासाठी आम्ही झुरत आहोत, बोलले ते सगळं नाशवान आहे. ही अत्यंत बोलले दिलासा देणारी सगळी बातमी आहे. म्हणजे काय? आता इथून पुढे मग काही होऊ दे, होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, मी देवाचा आणि देव माझा. याचा अर्थ काय की सटर फटार बटार सगळ्या भूमिका सोडून आम्ही काय केलं पाहिजे, एकाच एक भूमिकेपाशी आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बोले एकच एक भूमिका. आता होणार ते होई नका आणि जाणार ते जाई नका. नाहीतर आता आमचं काय होत आहे ना, मग आमचा तिकडे जीव कासावीस होतो. जात आहे ना, मग आम्हाला दुःख वाटतं. पण समर्थ बोलले ते होणारच होतं, ते जाणारच आहे, ते राहणारं नाहीच आहे. तू किती दुःख, किती हळहळ व्यक्त केली किंवा ते तरी थांबलं तरी ते एक दिवस सर्व संपणार आहे, पुढे सर्व जाईल, काही न राहील. का बाबा तुझी आसक्ती, का बाबा तुझी चित्तवृत्ती त्याच्यामध्ये अडकवून पुन्हा वासनेच्या संगे जन्म घेतोस? या संपूर्ण वासनांची आहुती, संपूर्ण चित्तवृत्तीचं सगळं ध्येय, चित्तवृत्तीची सगळी आसक्ती कुठे लागावी तर ती फक्त आणि फक्त एका भगवंत चरणी लागावी. समास चौथा दिला, शाश्वताकडे लागावी, शाश्वत परब्रह्माची ओळख घ्यावी. हेच मनुष्यजन्माचं सार आहे. म्हणून समास चौथा दिला, शाश्वत ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीचं होय. झाडं पृथ्वीपासून तयार होतात आणि पृथ्वीतच मिसळून जातात.
पृथ्वीपासून वेल होती, नाना जिणस फापावती, वाळोन कुजोन मागुती पृथ्वीच होय. बोलले वनस्पती कुठली का असे ना, बोलले ते पुढे वाळणार, कुजणार आणि त्याचं काय होणार, पुढे मातीच होणार. नाना धान्यांची नाना अन्ने, मनुष्य करीती भोजने, नाना विष्टा नाना वमने पृथ्वीच होय. आता हे सगळं मनुष्याचं दाखवलं. आता मनुष्यानं बोलले किती सगळा आटापिटा आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी केला, पण पुढे काय झालं, पृथ्वीच होय. झालं नसेल तर आपलं काय होणार आहे, पुढे पृथ्वीच होय. मागे आधी जन्माला आलेल्या लोकांचं काय झालं, पृथ्वीच होय. पुढे सर्व जाईल काही न राहे. हे रुटीन आहे, ही सिस्टीम आहे. बोलले येणार जाणार, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, हे 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 चक्र आहे. मग स्थिती कोणाची आज कशी आहे हे काही मॅटर करत नाही किंवा याला काही अर्थ नाही. प्रत्येक आलेली उत्पत्ती, त्याच्यानंतर स्थिती, त्याच्यानंतर लय होणार म्हणजे होणार. तर हे सगळं समर्थ आपल्याला का दाखवत आहेत. समर्थांना अपेक्षा आहे की हे आपण एक तटस्थपणे, ज्याप्रमाणे एखादा किनाऱ्यावर उभा राहून समुद्रामध्ये जाणारी सगळी होडी किंवा नाव बघत असतो, तटस्थपणे येतात जातात येतात जातात हे सगळं तो अनुभवत असतो. म्हणजे तसं आपण आपलं आयुष्य अनुभवता आलं पाहिजे. म्हणजे काय, तर तटस्थ कसं राहायचं, ह्या जाणीवेत ह्या जाणीवेनं राहायचं की बाबा आहे तेवढं सगळं देवाचं. एक कार्यकारण भूमिका म्हणून, एक परमेश्वराची आज्ञा म्हणून, एक परमेश्वराचा दूत म्हणून किंवा परमेश्वराचा सेवक म्हणून आपण हे सगळं करण्यासाठी संसार आलेलो आहोत, जगण्यासाठी आलेलो आहोत. त्याने सांगितलं म्हणून आपण नोकरी करत आहोत. मग त्याने सांगितलेलं आहे अत्यंत सुंदर पद्धतीने केलं पाहिजे, कारण हे आपलं नाही, हे त्याचं आहे. ही माझी भगवंतासाठीची भक्ती आहे किंवा माझी पूजाच आहे. त्याने मला शेती करायला पाठवलं ना, मग मी शेती ही अगदी त्याच्यासाठीच करतो आहे, या उत्तम भूमिकेतून केली पाहिजे. आता फळ मी किती मिळालं, प्रमोशन किती मिळालं, किती लोकांनी माझं नाव घेतलं, हा विषयच नाही. कारण मी काय आहे, मी तटस्थ आहे. म्हणजे काय आहे, मी फक्त माझ्याकडे तो चॉईसच नाही आहे की चांगलं वाईट बरं असं तसं, असं झालं तसं झालं, काहीच नाही आहे. ते तुके सगळे देवाचे. माझं जर असतं तर माझ्याकडे चॉईस राहिला असता. पण समर्थ बोलले हे आपलं असे व्हावे की आपलं सगळं तन मन धन चित्त वित्त सगळं सर्वोत्तमी लागावे, भगवंती लागावे. म्हणून जे काय करतो आहे ना ते सगळं बाय चॉईस भगवंताचं आहे, भगवंताची आज्ञा आहे भगवंत, आणि मी करून हे भगवंताची भक्तीच करत आहोत. या भूमिकेतून आम्ही केलं पाहिजे. म्हणजे काय होतं, झाले जन्माचे सार्थक. मग हे पुढे जे पृथ्वीच होणार आहे किंवा पुढे सर्वच जाणारच आहे, त्याच्यामध्ये जर मी ममत्व लावून बसलेलो असलो तर माझ्याकडे काय माझ्या पदरी प्रचंड निराशा येणार. कुठलाही प्रयत्न असो, कुठली भूमिका असो, पण त्याला सांगायचं प्रयत्न करायचा, त्याला सांगायचं प्रयत्न करायचा, संपूर्ण मेहनत घ्यायची. आता उद्या एखादा परीक्षार्थी आहे, एखादा अभ्यास करणारा मुलगा आहे किंवा स्पर्धा परीक्षा किंवा 10वी 12वी नीट JEE असं ह्या सगळ्या देणारा मुलगा आहे. आणि हे मी बोलले त्या माझ्या भगवंतासाठी करत आहोत, भगवंताची आज्ञा आहे, तुला उत्तम गुण मिळवायचे आहे, भगवंताची इच्छा आहे की उत्तम गुण मिळवून मला समाजाची सेवा करावयाची आहे, तर मी ते पूर्ण ताकदीनिशी मला ते सगळं करायला लागणार किंवा मी ते करणार. आणि झाल्यावर देखील मी भगवंताला अर्पण करणार. आणि जरी कदाचित माझी क्षमता अपूर्ण पडली असेल तर कदाचित मी ते भगवंतानं माझ्यासाठी दुसरं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे किंवा माझ्यासाठी दुसरी काहीतरी योजना भगवंताची आहे, हे मी समजून त्या ठिकाणी निराश होणार नाही. निराश का व्हायचं मी, कारण मी माझ्यासाठी केलेलंच नाही.
हे कोणासाठी होतं? हे समाजासाठी होतं, परमेश्वराच्या इच्छेनुसार होतं, त्याची सूचना होती म्हणून होतं. मी कोणाचा आहे? मी त्याचा आहे. त्याची इच्छा माझी इच्छा. त्याच्यामुळे त्याच्या इच्छेनुसार होणे म्हणजे आपल्या सारखेच होणे. त्याच्यामुळे असं झालं पाहिजे होतं, तसं झालं पाहिजे होतं, किंवा असं होऊ दे, तसं होऊ दे, म्हणजे हा विषयच आपला सगळा निघून गेला पाहिजे. तुझ्या कृपेनं होऊ दे बाबा, तुझ्या इच्छेनं होऊ दे, तुझ्या आज्ञेनं होऊ दे, रघुनायका मागणे हेच आता. ही भूमिका आम्ही सतत 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 अत्यंत जाणीवेत आणि अत्यंत विवेकानं लक्षात घेतली पाहिजे. नाना पक्षादिकी भक्षिले तरीही पुढे तैसेची झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी. तर बघा ना, आधी सगळे वनस्पती दाखवल्या, मग मनुष्य दाखवला, मग पक्षी दाखवले, पुढे समर्थ बोलले ते क्रिमी दाखवले, किडे दाखवले, बोलले हे सगळे दाखवले. या सगळ्यांची गती सारखीच आहे. पण आपल्याला काय वाटतं की आपली भूमिका वेगळी आहे, वनस्पती प्राणी यांची भूमिका वेगळी आहे. आता ही वेगळी केव्हा आहे? त्यांच्यासारखं समर्थ म्हणाले की जर आपण झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मोन पुढे पृथ्वीचं होय, आणि आपण हे असं लाकडासारखं जगलो. लाकडासारखं म्हणजे काय हो? लाकूड म्हणजे वाळलेलं लाकूड, ज्याच्यात काही रस नाही, ज्याच्यात काही सार नाही. ते म्हणजे काय भूमिका आहे? तर ती भूमिका कशी आहे? तर ती लाकडाची भूमिका आहे. म्हणजे रसहीन भूमिका, अर्थहीन भूमिका, अजून बोलले व्यर्थ सगळी जाणारी भूमिका. वाळलेलं लाकूड काय कामाचं? ते काहीच कामाचं नसतं म्हणून लोक त्याला जाळण्यासाठी घेतात, बोलले, किंवा असं कुठल्या तरी कामाला वापरतात. पण त्या झाडाच्या काही कामाचं ते नसतं, इतर लोक त्याचा वापर करतात. मग हेच आहे की बोलले असं आपण बोलले स्वतःसाठी स्वतःच्या कामाचं आपण काही करतो का? हा एक भाग आहे. स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या परलोकातल्या मुक्ततेसाठी किंवा परलोकाच्या वास्तव्यासाठी लोक इकडे फिरायला जातात, परदेशामध्ये फिरायला जातात. तर विमानतळावर उतरल्यावर चलन बदलून घेतात. कुठेतरी एखाद्या देशाला गेलो, विमानतळावर त्या देशाचं चलन घ्यायला लागतं, म्हणजे तिथे खर्च करायला आपल्याला मिळतात. पण आपण चलन बदललंच नाही तर खर्च करता येणार नाही, ते चलन आपल्याजवळून कोणी घेणार नाही. बोलले आपल्याला पण पुढे प्रवासाला जायचं आहे, याचं भान आपण ठेवत नाही. आणि ते परकीय चलन, पुण्यरूपाचं चलन, भगवत भक्तिरूपाचं चलन, आपल्याला जायचं कुठे आहे? जाऊ देवाच्या गावा, देवाच्या गावाला जायचं आहे. मग देवाच्या गावाला वास्तव्यासाठी बोलले जे शिल्लक पाहिजे किंवा जे पुण्य पाहिजे बोलले ते आपण मिळवत नाही. ही शोकांतिका आहे. मग ते रोज थोडं ते परलोकाचं चलन आपण मिळवत राहिलं पाहिजे. हळूहळू आपलं जसं जसं वय होतं आहे, जसं जसं आयुष्य जातं आहे, तसं आपल्याला तिकडे जाण्याची किंवा त्याचीच ओढ लागली पाहिजे. उठता बसता कामधंदा करता सतत आपल्याला ते आठवत राहिलं पाहिजे. आपण त्या भगवंताचे धन्यवाद देत राहिलो पाहिजे. त्याचं बदले असं म्हटलं जातं, कोणी झोपेमध्ये भगवंताचं स्मरण करायचं अर्जुनासारखा. आम्ही कमीत कमी थोड्या गोष्टीसाठी थोड्या बोलले कामासाठी भगवंताला आठवत राहायचं. त्याचं सेवा, त्याचं जे करतो आहे, जे कार्य करतो आहे, त्याची आज्ञा म्हणून उत्तम पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करायचा. बोलले हे असं जर असेल ना तर बोलले आपल्याला काही कमी पडत नाही. अत्यंत बोलले सुंदर सगळं आनंदपूर्ण आयुष्य आपलं सगळं जात असतं. म्हणून पक्ष्यांचं पण तीच अवस्था. नाना पक्षादिकी भक्षिले तरी पुढे
तैसेची झाले वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी. पृथ्वी पण तर बोलले शेवटी पक्षी पण पृथ्वी रूपामध्ये सगळं विलीन होऊन जातात. मनुष्ये मरताचं ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी. तर ही वास्तविक स्थिती आहे. मनुष्य देहाचं मूल्य आहे. बोलले मूल्य कशासाठी शब्द समर्थांनी या ठिकाणी दिला की बाबा रे, हे त्याचं हे जे जीव आहे, आत्मा आहे, तोवर त्याचं मूल्य आहे किंवा तोवर बोलले या शरीराकडून आपणाला काहीतरी करून घ्यायचं आहे. कारण मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका. म्हणजे हे शरीर जे माझं किंवा या शरीराला आपण फार थोर समजतो. कॉलनीमध्ये, गावामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी याचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण याची वास्तव स्थिती काय आहे तर मनुष्य मरताच ऐका, क्रिमी भस्म का मृत्तिका. बोलले ते जर असं बेवारस पडलेलं राहिलं तर कृमी लागतात, किडे लागतात किंवा जर जाळलं तर काय होतं, त्याचं भस्म होऊन जातं किंवा माती होऊन जाते. ऐशा काया पडती अनेका. अशा कितीतरी काया आल्या, कितीतरी देह आले, कितीतरी मनुष्य जन्माला आले आणि गेले. पण आपणाला सद्गुरू मिळाले, आपणाला सद्गुरू भेटले, हे आपलं फार सुंदर असं महत्भाग्य आहे. नाना तृणे पदार्थ कुजती, पुढे त्याची होय माती, नाना किडे मरून जाती पुढे पृथ्वी. बोलले तृणे, गवत, बोलले किंवा वेगवेगळे खूप सारे पदार्थ, ते सगळं काय होणार आहे, ते सगळं पुढे कुजणार आहेत किंवा माती होणार आहे किंवा ते फुटून तुटून जाणार आहेत. नाना किडे मरून जाती पुढे पृथ्वी. बोलले असे नुसते मरून जा गेले, त्याला शब्द समर्थांनी वापरलेला आहे, नाना किडे मरून जाती पुढे पृथ्वी. म्हणजे असं नुसतं आलं गेलं, मरून गेलं आणि बोलले उगाच जन्मास आले आणि कीर्ती करून नाही गेले. बोलले यासी काय म्हणावे, बोलले यासी काय म्हणावे, यासी किडे म्हणावे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. नुसतं असं उगाच आला आणि गेला असं किड्यासारखं, बोलले कीटकांसारखं आयुष्य जगण्यासाठी म्हणून हा देह मिळालेला नाही, रडण्यासाठी हा देह मिळालेला नाही. बोलले परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवण्यासाठी त्या श्रद्धेच्या आश्रयानं पूर्ण प्रयत्न करून अत्यंत कष्टपूर्वक, अत्यंत मेहनतीनं, अत्यंत बोलले प्रामाणिकपणे आपलं कामधंदा करायचा आणि उरलेला वेळ भगवंती लावायचा आणि हळूहळू बोलले संसारातली जाणीव, संसारातली आसक्ती, संसारातली चेतना कमी करून टाकायची आणि इकडे पूर्ण जाणीव किंवा पूर्ण चेतना आपली भगवंती आणायची. यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. नाहीतर नुसतं येणार जाणार, खाणार पिणार आणि मरून जाणार हे तर किडे पण करतात, वनस्पती पण करतात, प्राणी पण करतात. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणास आहे. बोलले किती श्रेष्ठ, सुंदर, मोठे, भव्य, दिव्य जमीनदार, नोकरदार, कलेक्टर, CEO, मंत्री, संत्री, मुख्यमंत्री कोणी असला तरी समर्थ काय म्हटले की बाबा रे, राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला काळ काही. काळ कोणाला चुकलेला आहे का? नाही. मरणाचे स्मरण असावे आणि हरिभक्तीसाठी सादर व्हावे. हे स्मरण ठेवायला पाहिजे की मला जे काय मिळालं, पद असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, ती कोणासाठी मिळाली? सेवेसाठी, परोपकारासाठी, इतरांच्या सगळ्या कल्याणासाठी मिळाली. तर मला त्याच्यातून पुण्य मिळणार आहे. नाहीतर मी असं त्याचा अंधाधुंद उपभोग जर घेतला
तर मग त्याच्यातून काय होणार आहे? पाप तयार होणार आहे. मग पुढे कशाचा जन्म ठेवलेला आहे? नाना किडे मरोण जाती पुढे पृथ्वी. असं उपभोगात असा रममाण झालेला त्याचा जन्म कसला ठेवलेला आहे पुढे? नाना किडे मरोण जाती पुढे पृथ्वी. म्हणजे पुढे किड्यांचं आयुष्य सगळं मिळणार आहे. याचं स्मरण असावं, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसाठी सादर व्हावे. म्हणजे कसाही असला शेवटी पुढे आहे जाणं. बोलले प्रत्येकाला जायचं आहे. म्हणून अत्यंत आनंदानं, अत्यंत सुखपूर्वक, अत्यंत नम्रतापूर्वक, अत्यंत बोलले उत्तम पद्धतीनं सगळं आयुष्य आपण समर्थांच्या शिकवणीनुसार, समर्थांची उपासना करता करता, भगवंताचं स्मरण करता करता सगळं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झाड पाले आणि तृण पशु भक्षिता होते सेन, खात मूत भस्म मिळून पुन्हा पृथ्वी. झाडांचं, पाल्यांचं, गवतांचं हे सगळं तसंच आहे. ते प्राणी खातात, पुढे त्याचं शेण वगैरे सगळं आणि त्याचं खत तयार होतं. खत तयार झालं म्हणजे पुन्हा पृथ्वीची सगळी निर्मिती झाली, पुन्हा मातीमध्ये सगळं रूपांतर झालं. उत्पत्ती स्थिती संहारते, ते पृथ्वीस मिळून जाते, जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. हे दाखवलं समर्थांनी बाबा, उत्पत्ती आणि स्थिती कोणाचीही कायम राहिलेली नाही. ते येते आणि जाते, येते आणि जाते. कोणासाठी वेळ थांबलेली नाही. मग तुम्ही चांगलं जगा का वाईट जगा, चांगल्या सवयी लावा की वाईट सवयी लावा, बघ उपासना करा की नका करू, वेळ काळ काही कोणासाठी थांबलेला नाही. मग समर्थांनी ते दाखवलं. म्हणाले बाबा उत्पत्ती स्थिती संहारते. उत्पत्ती आणि स्थितीचा काय होतो? संहार होतो. आणि त्याची पुढे पृथ्वी होते, माती होते, जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. नाना बीजांची या राशी विरढवून लागती गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळवून जाते. आता काहींना वाटतं आम्ही फार 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 हे सगळं संसारामध्ये येऊन मोठ्या मोठ्या सगळ्या गोष्टी केल्या, पार जमिनीपासून विरढवून लागती गगनासी. झाडे मोठे मोठे सगळे मी पराक्रम केले, मोठे मोठे सगळे आम्ही बोलले पदव्या असतील, मोठ्या मोठ्या सगळे उद्योगधंदे असतील, पैसा असेल, हे सगळं मोठं मी उभारलं. पण खात मूत भस्म मिळवून पुन्हा पृथ्वी. बोले हे बाबा हे वाटण्यापुरतं ठीक आहे, पण शेवट काय झाला? बोले अंत भला तर सब भला असं बोललं जातं. शेवट गोड तर सारेच गोड. शेवट महत्त्वाचा आहे. शेवट चांगला झाला ना, मग मागे काय झालं काही कोणी बघत नाही. एखादा मनुष्य आधी खूप गरीब होता किंवा आधी त्याने असं केलं तसं केलं, काही विषय नसतो. नंतर त्यात तो पैसा आला, नंतर तो मोठा झाला किंवा त्यात काहीतरी त्याने नाव कमवलं, बोले तेच सगळं सगळ्यांच्या लक्षात राहतं. मग बोलले एवढं सगळं उंच झेप घेतली आणि पुढे काय झालं? पुढे पृथ्वी. याला काही अर्थ आहे का? नाही. पुढे अर्थ कशाला आहे? पुढे काहीतरी बोलले शाश्वत करून गेला का? काहीतरी कीर्ती करून गेला का? मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बोलले ह्याला अर्थ आहे. विरढवून लागती गगनासी, पुढे शेवटी पृथ्वीसी मिळवून जाते. नाना बीजांची या राशी झाल्या, त्याच्यानंतर लोक नाना धातू पुरती, बहुता दिवसा होय माती, सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे. आता काय व्हायचं? पूर्वी आत्ताच्यासारखे लॉकर्स नव्हते किंवा असे कपाटे, तिजोऱ्या वगैरे वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. मग काय व्हायचं? बोलले कोणीतरी असे व्यापारी, धनिक, श्रीमंत, सावकार लोक असायचे. त्यांच्याकडे अमाप सगळा पैसा, धनद्रव्य, असं मग चोऱ्या पण खूप व्हायच्या. मग ते असं कुठेतरी गुप्त स्थळी ते काय करायचे? पुरून ठेवायचे. 2, 4, 5 फूट खाली जमीन खोदायचे आणि ते कुठेतरी
सो त्याच्यामध्ये ते सगळं गाठोडं वगैरे मडक्यात वगैरे घालून ठेवायचे. पण काय व्हायचं, ते पुढे ते अचानक कधीतरी तो व्यक्ती मरून जायचा, त्याने कोणाला सांगितलेलं नसायचं. आणि मग पुढे शेकडो वर्ष ती जमिनीखाली ते तसंच पुरलेलं असं आजही सापडतं. आणि मग असं पुढे तरी कधीतरी जमिनीमध्ये हालचाली होतात, पूर, महापूर. त्याच्यातून ते सगळं ते मडकं वगैरे सगळं मातीत सगळं मिसळून जायचं. आणि मग त्याला मातीमध्ये ते फसून गेल्यामुळे त्याला गंज वगैरे लागायचा. आणि हळूहळू हळूहळू त्याचं क्षरण व्हायचं. आणि ते पुढे काय व्हायचं, सगळं मातीच होऊन जायचं. म्हणजे प्रतीक काय आहे, एवढं सोनं नाणं एवढं सगळं कमवलेलं पुढे काय झाली, माती झाली. बोलले एवढंही बोलले आपण याचा अर्थ असाही नाही समर्थांनी आपल्याला दाखवला, सांगितला की बाबा तुम्ही काहीच करू नका. समर्थांना काय अपेक्षित काय आहे की बाबा रे, बरे ख्यावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, म्हणजे प्रमाणामध्ये असावे सर्व काही प्रमाण ठेव बाबा. संसार पण करायचा आहे, उत्तम प्रामाणिक प्रयत्न पण करायचे आहे एखाद्या विशिष्ट पातळीपर्यंत. तिथून मग पुढे इकडे भगवंताची भक्ती पण करायची आहे आणि आयुष्याचा आनंद पण घ्यायचा आहे. नुसतं कमवण्याच्या मागे लागू नाही. आता काही जण कधी खायचं हे विसरूनच जातात. कधी कमवायचं कधी खायचं याचं काहीतरी ताळमेळ पाहिजे की नाही. आयुष्य किती आहे याचा काहीतरी हिशेब पाहिजे की नाही. म्हणजे आयुष्य थोडे आहे. पहिलं आता समजा जर 70-80 वर्षाचं आयुष्य मानलं तर निदान बाबा 40-50 वर्षापर्यंत ठीक आहे की फार धावला. आता कुठेतरी जीव शांत झाला पाहिजे की नाही. कुठेतरी जीवाला स्थिरता, त्या कमवल्याचा काहीतरी उपभोग घेतला पाहिजे की नाही. का नुसते असे मडके भरून जमिनीमध्ये पुरून ठेवायचे. बोलले हे पाहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजे. एक संसार पण तेवढाच, समाज पण तेवढाच, नातेवाईक पण तेवढेच, भगवंत पण तेवढाच. आणि हळूहळू इकडे संसार कमी, पुढे हळूहळू शेवटी पुढे भगवंताकडे सगळं चित्त आपलं सगळं लागत गेलं पाहिजे. पूर्वीची अशी आपली सगळी व्यवस्था होती. पुढे ब्रह्मचारी त्याला गुरु आश्रमामध्ये राहावं लागायचं. मग पुढे गृहस्थाश्रम, मग हे गृहस्थाम संसार प्रपंच केला की त्याच्यानंतर वानप्रस्थ समाजसेवा वगैरे करायला लागायची. आणि मग पुढे संन्यास घ्यावा लागायचा. म्हणजे केवळ सगळं हातपाय थकले. बालपणामध्ये विद्या ज्ञान अर्जन केलं, गृहस्थाश्रमात कष्ट केले आणि मिळालेल्या ज्ञानाचा धनाचा वापर पुढे वानप्रस्थाश्रमामध्ये केला. आणि मग नंतर हातपाय थकले, आता काहीच सगळं कुठे कोणत्या बोलले संसारामध्ये किंवा इकडे कुठेतरी आसक्ती ठेवून काही उपयोग राहिलेला नाही. मग अखंड चित्त भगवंती लावलं अशी सगळी व्यवस्था होती. पण हे करत असताना बालपणापासून निदान स्नान, संध्या, गायत्री मंत्र वगैरे, उपासना वगैरे या सगळ्या गोष्टी होत्याच. म्हणजे तो संस्कार लहानपणापासूनच होता. असा एकदम अचानक आयुष्यभर काहीच केलं नाही आणि म्हातारा झाल्यानंतर भगवंताची भक्ती करायला घेतली असं होत नाही, किंवा त्याने भक्ती झाली असं होणार नाही. हे हळूहळू गोडी करता मग पुढे ते सगळं चित्त सगळं त्या बोलले भगवंतामध्ये सगळं स्थिर होऊन जातं. अशी सगळी स्थिती पूर्वी होती. मग बोलले तेच समर्थांनी आता या ठिकाणी आपणाला दाखवलं, बाबा कुठेतरी मर्यादा पाहिजे. काही ठराविक काळापर्यंत गृहस्थाश्रम ठीक आहे, आता पुढे त्याचा आनंद असेल किंवा समाजासाठी त्याचा वापर असेल, या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. सोबतीला भगवत चिंतन पाहिजे.
त्यासाठी उत्तम नेम लावून घेतला पाहिजे, उत्तम शरीराची काळजी घेतली गेली पाहिजे, व्यायाम वगैरे केला गेला पाहिजे, प्रातःकाळी उठलं गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून व्यायाम होईल, काहीतरी नामस्मरण होईल. आता उठायलाच जर 8 वाजले 9 वाजले तर कसला व्यायाम आणि कसलं प्रातस्मरामी. बोलले सगळं ते आंघोळ वगैरे करतच 10, 10:30, 11 वाजणार. मग पुन्हा कामाला जावं लागणार. म्हणजे त्या ठिकाणी ते वानप्रस्थ आश्रम पण सुटला आणि परमार्थ पण सुटला. आणि स्वतःचं शरीर माद्य खलु धर्म साधनम, एक शरीर उत्तम असेल तर सर्व धर्म साधता येतात. आता शरीर धर्म पण गेला म्हणजे सगळंच गेलं. म्हणून हे सकाळी उठणे वगैरे किंवा ही सगळी दिनचर्या हे फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी आज आपण भगवंताला सांगून क्लिअर करून घेतल्या गेल्या पाहिजे. याचं काहीतरी शेड्यूल बनवलं पाहिजे. डिसिप्लिन, शिस्त स्वतःच्या आयुष्याला लावून घेतली पाहिजे. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण, महाअग्नी संगे भस्मोन पृथ्वीच होय. सुवर्णाचे जर होते, जर शेवटी कुजून जाते, रस होऊन वितळते पुन्हा पृथ्वी. सुवर्ण जरी असलं तरी त्याचे धागे धागे बनतात, जीर्ण होतं आणि मग ते रस होऊन पुन्हा पृथ्वीमध्ये मिळतं. पृथ्वीपासून धातू निपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होय जगती कठीण रूपे. आता पृथ्वीपासून वेगवेगळे सगळे धातू निर्माण होतात आणि अग्निसंगे रस होती. त्यांचं काय होतं, बोलले ते धातू पुन्हा जर ते अग्नीमध्ये तापवले तर त्यांचा पुन्हा रस तयार होतो. मी बघितलेलं असेल एखाद्या भांडी बनवणाऱ्याकडे, लोहाराकडे, तया रसाची होय जगती कठीण रूपे. आणि तो रस आणखीन जर ताप लावला किंवा पृथ्वीमध्ये जर सांडला गेला तर त्याचं काय होतं, पुन्हा त्याची सगळी माती तयार होते. नाना जळासी गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे, दिवसेंदिवस जळ आटे पुढे पृथ्वी. आता पाणी असतं, थोडंसं साचलेलं पाणी असतं, त्या साचलेल्या पाण्याला दुर्गंधी येते आणि मग त्याच्यामध्ये जीवजंतू तयार होतात किंवा वनस्पती तयार होतात. तर हे का झालं, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी पृथ्वी मिसळली गेली, धुळीच्या रूपानं म्हणा किंवा कोणीतरी प्राणी केला किंवा कोणीतरी लहान मुलं त्याच्यामध्ये हात घालतात. मग ते असं करून कुठेतरी पृथ्वीचं रूप त्या ठिकाणी आलं म्हणजे त्याला ती दुर्गंधी सुटली. आता हेच आहे, असंच आहे. बोलले हे जळाला गंधी सुटणे, पाणी साचलं गेलं तर त्याला काय होतं, वास येतो. पण साचून राहू नाही. बोलले नवीन नवीन गोष्टी शिकत राहिल्या पाहिजे, स्वतःमध्ये परिस्थितीनुसार बदल करत राहिला पाहिजे, रोज परमार्थ वाढवत राहिला पाहिजे, रोज स्वतःला बोलले सुधारत राहिलं पाहिजे, स्वतःचं शरीर प्रकृती सुधारत राहिली पाहिजे. आम्ही काय करतो, काहीच होत नाही म्हणून सगळं सोडून देतो. पण थोडं थोडं जर करत गेलं तर बोलले थेंबे थेंबे तळे साचे, खूप मोठा बदल आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये घडून येतो. म्हणून साचून राहू नये, त्याला गंधी सुटते. वाहत्या पाण्याला वास नसतो. जे काळानुसार चालू आहे, जे नियमानुसार चालू आहे, बोलले ज्याच्यामध्ये प्रवाहीपणा आहे त्याला कधी वास येत नाही. तो बोलले तो सगळ्यांना हवासा वाटतो, तो सगळ्यांच्या कामात येतो. म्हणून बोलले काय झालं पाहिजे, तर बोलले स्वतःला एक अपडेट करत आपण राहिलो पाहिजे. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होय. आता वनस्पतींना, झाडांना खूप सारे पानं फुलं येतात, पक्षी वगैरे येतात आणि ते सगळं खाऊन जातात. ते मेल्यानंतर पुन्हा सगळं त्यांचं रूपांतर पृथ्वीमध्ये होतं. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी. बोलले हे जेवढं काही झालेलं आहे हे सगळ्यांचा आधार कोण होतं, तर आधार पृथ्वीच होती.
आणि निर्मिती पण पृथ्वीमधून झाली आणि त्यांचा शेवट पण कुठे झाला, तर शेवट पण सगळा पृथ्वीपासून झाला. आता पृथ्वी एका अर्थानं त्या एका मूळ सगळ्या शाश्वत परब्रह्माचं प्रतीक आहे. या योगानं 2 गोष्टी समर्थ आपणाला सांगू बघत आहेत. एक पृथ्वी म्हणजे एक माया, आणि एक पृथ्वी म्हणजे मूळ पृथ्वी किंवा मूळ जननी किंवा मूळ स्रोत आपला जो आहे तो. तर या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तो प्रतिकात्मक रूपानं आहे. तर पहिल्या आशयानं समर्थ सांगतात की बाबा माया ही पुढे शेवटी नश्वर आहे, आणि दुसऱ्या अर्थानं समर्थ आपल्याला सांगू बघत आहेत की आपला मूळ तोच आहे, तिथूनच आपण आलेलो आहोत आणि तिथूनच आपल्याला जायला लागेल. म्हणून आपला जो मधला जो प्रवास आहे तो त्याच दिशेनं असायला पाहिजे. आपण ते सुनिश्चित करत राहिलं पाहिजे. 2, 4, 6 महिन्यातून, वर्षातून स्वतःचं सिंहावलोकन, पुनरावलोकन, आढावा घेतला पाहिजे की माझा जो प्रवास आहे तो त्याच दिशेनं सुरू आहे की नाही. प्रवासाची दिशा एक सद्गुरूंच्या मदतीनं, त्यासाठी सद्गुरू पाहिजे. सद्गुरूंची भूमिका यासाठीच महत्त्वाची आहे. सद्गुरू आपणाला ट्रॅकवर ठेवतात. सद्गुरू नसते ना तर आपण भरकटलो गेलो असतो. मायादेवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली. ही मायादेवीची धांदल एवढी आहे ना, हा बाजार आणि हा कोलाहल एवढा आहे ना की त्या ठिकाणी माणूस असं सूक्ष्माकडे, अंतरात्मा, शाश्वत परब्रह्म, उपासना या सगळ्या गोष्टींकडे मन घालतच नाही. मग यासाठी अशा वेळेस कोण पाहिजे? सद्गुरू पाहिजे. पुढते हे जन देखवेना डोळा. आम्ही सगळेजण भाग्यवंत आहोत की आम्हाला सद्गुरू मिळाले. आणि सद्गुरूंनी आम्हाला काय केलं? सद्गुरूंनी आम्हाला ट्रॅक दाखवला, मार्ग दाखवला. म्हणजे कबीरांपुढे प्रश्न पडला, जेव्हा एखाद्या गुरु आणि गोविंद दोघं जर माझ्यासमोर उभे राहिले, अचानक दोघं आले, तर नमस्कार तर दोघांचा करायचाच आहे, पाया दोघांच्या पडायच्याच आहेत, दोघांना शरण जायचं आहे. पण आधी कोणाला जाऊ हा प्रश्न जर पडला तर मग त्याचं उत्तर कबीर आपल्या त्या दोह्यामधून देतात. गुरु गोविंद दोहो खडे, काके लागू पाय. कोणाचं पाय लागू मी पहिले? पायात दुसऱ्याला पण वंदन करायचं, पण सगळ्यात आधी कोणाचं? तर त्याचं उत्तर मग कबीर पुढे सांगतात की बाबा रे, म्हणजे गुरु गोविंद दोहो खडे, काके लागू पाय. बलिहारी गुरु. सगळ्यात पहिले कोण? गुरु. सगळ्यात पहिले वंदन कोणाला करायला लागेल? तर गुरूंना करायला लागेल. बलिहारू गुरु आपणे, गोविंद दियो बताय. म्हणजे गोविंद कोणी दाखवला? भगवंत कोणी दाखवला? भगवंताच्या मार्गाला आपल्याला कोणी लावलं? उपासना मार्गाला आपल्याला कोणी लावलं? श्रवण मार्गाला आपल्याला कोणी लावलं? तर ते याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे सद्गुरू. आणि म्हणून सद्गुरू साक्षात परब्रह्म. सद्गुरूंचरणी आपली निष्ठा अखंड राहावी. सद्गुरू निष्ठा कार्य करत असते. गुरु कोण आहे, कुठे आहे, आपण त्याला किती वेळा भेटतो, गुरु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटतो की निवेदन ठेवतो की कागदावर निवेदन देतो, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय आहे? गुरूंवरचा विश्वास. गुरूंवरचा विश्वास असेल ना तर आपण बसल्या जागी घरूनसुद्धा आपलं निवेदनाची पूर्तता आपल्या सद्गुरूंच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. तर द्रोणाचार्याने एकलव्याचं बघा. एकलव्याने काय केलं? बोलले घरूनच मानसपूजा, एक द्रोणाचार्यांची प्रतिमा बनवली आणि त्यांची तो मानसपूजा करायचा. त्यांना गुरुस्थानी त्याने मानलेलं होतं. आणि अर्थातच ते परब्रह्म त्या मूर्तीच्या ठाई गुरुतत्वानं प्रकट झालं आणि त्याला विद्या प्राप्त झाली. बोलले हे गुरु हा देहधारी जरी दिसत असला तरी त्याच्यामध्ये कार्य करणारा परमात्मा असतो. आणि तो गुप्त मार्गे गुप्त पंथे, आकाश मार्गे गुप्त पंथे, जाणती योगी समर्थे, इतरास हा गुह्यार्थ सहसा न कळे. या पद्धतीनं त्यांचं सगळं कार्य सुरू असतं. आणि तो परब्रह्म तत्व आहे त्या ठिकाणी आपल्या त्या भक्ताचं सगळं कल्याण करत असतं, रक्षण करत असतं, किंवा त्याचं गुरु त्याच्यावर गुरुकृपा करत असतं. म्हणून आम्हाला तर बोलले सहदेह एक सद्गुरू भूमिका लाभलेली आहे. तर बोलले या सद्गुरू भूमिकेला वंदन आम्ही घर बसल्या जरी केलं
आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्या सगळ्या श्रवण मार्गाचा सगळा उपासना मार्गाचा अवलंब केला तर एक निश्चितच आनंद, निश्चितच एक समाधान, एक सुख ऐश्वर्य आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. जितुका काही झाला आकार, तितुक्यास पृथ्वीचा आधार. होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेची जाणावे. खांजणी भांजणीचे समजावे मूळ तैसे. तर समर्थ बोलले आता असं खूप सगळे उदाहरणं सांगितली. किती वेळा सांगायचं. खांजणी भांजणी म्हणजे काय, हे प्रलय वगैरे, निर्मिती प्रलय, निर्मिती स्थिती, उत्पत्ती स्थिती संहार, म्हणजे हे सगळं होत राहतं, होत राहणार आणि होत आलेलं आहे. आप आळून पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विराली. अग्नियोगे भस्म झाली म्हणून या. बोलले पृथ्वीची निर्मिती पाण्यापासूनच झालेली आहे. पाणी आटून पृथ्वी तयार झालेली आहे आणि जेव्हा प्रळय होईल तेव्हा ती सगळी पाण्यातच सगळी विरून जाणार आहे. अग्नियोगे भस्म झाली म्हणून या. पुढे जेव्हा प्रळय होईल त्यावेळेस शतवर्षे अनावृष्टी, 100 वर्ष पाऊस पडणार नाही आणि त्याने जळेल ही सृष्टी. त्यावेळेस त्या पृथ्वीची राख होईल आणि ती पाण्यामध्ये मिसळून जाणार आहे. म्हणजे झाली पण पाण्यापासून आणि शेवटी लय पण पाण्यातच होणार. आप झाले तेजापासून. आता आपच कुठे एवढं सर्वशक्तिमान आहे. आप ज्या तेजापासून तयार झालेलं आहे. पुढे तेजे घेतले सोकुनी. बोलले एक तेच तेज वाफेच्या रूपानं हे सगळं पाणी शोषून घेईल. ते तेज झाले वायोचेने, पुढे वायू झडवता. वायूची घासणी, वायू घासल्या जाऊन त्या ठिकाणी काय तयार झालेलं आहे तर त्या ठिकाणी उष्णता म्हणा किंवा तेज तयार झालेलं आहे. मग पुढे हाच वायू हे सगळं तेज सगळं शोषून घेतो, वायू झडपून टाकतो. आता वायू कुठून निर्माण झालेला आहे? वायू गगनामधून निर्माण झालेला आहे, आकाशामधून सगळा निर्माण झालेला आहे. मग हा वायू स्टेबल आहे का? नाही. एक दिवस असा पण येतो की वायूसुद्धा सगळं संपून जातं. निर्वात हा शब्द त्याच्यासाठी आहे की म्हणजे वारा पण नाही, म्हणजे जीवजंतू तर नाहीच नाही पण वारा पण नाही अशी पण स्थिती येते. वायू गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला. ऐसे खांजणी भांजणीला बरे पहा. ही प्रळयाच्या काळाची स्थिती आहे. जे जेथे निर्माण होते तेथे लयाला जाते. येणे रीती पंचभूते नाश पावते. पंचभूतांचं निर्माण होण्याचं आणि नाश पावण्याचं एक सूत्र आहे. ते ज्याच्यापासून निर्माण झालं त्याच्यापाशीच लयाला जातं. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा मागू ते निमाले. पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते. आता भूताची व्याख्या, पंचभूतांची व्याख्या समर्थांनी अशी करून दिलेली आहे की बाबा जे निर्माण झालं आणि लयाला गेलं, निर्माण झालं आणि लयाला गेलं. बोलले पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते. आपण पण भूतांचंच आहोत. भूतांचे म्हणजे पंचभूतापासून बनलेलो आहोत. आपली पण तीच व्याख्या आहे. भूत म्हणजे निर्माण झाले आणि पुन्हा मागुते निमाले. निर्माण होणे निमाने, निर्माण होणे आणि लयाला जाणे, निर्माण होणे लयाला जाणे. पुढे शाश्वत उरले परब्रह्म ते. मग हा प्रवास कुठपर्यंत सगळा सुरू असतो? जोपर्यंत हे शाश्वत परब्रह्माची ओळख जीवाला होत नाही तोपर्यंत हा सगळा प्रवास सुरू असतो. परब्रह्माची ओळख झाली की मग तो जीव त्या परमात्मा तत्वाच्या ठाई विश्राम पावतो आणि मग त्याचं हे जन्म न मरण सगळं खुंटून जात असतं. ते परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना. चत्वार खाणी जीवनाना होणे घडे. ते स्पष्ट समर्थांनी सांगितलं. बाबा रे, आता हे सगळं समर्थांनी सांगितलं. उपासना करा, श्रवण करा, नेम लावून घ्या, हळूहळू चित्त सगळं भगवंती लागावं.
बोलले ते परब्रह्म जो कळेना तोपर्यंत बोलले जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खानी जीव नाना होणे घडे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू चत्वार खानीमध्ये सगळ्या जीव वेगवेगळ्या सगळ्या जीवांमध्ये घेणं हे अखंड सुरूच असतं. जडाचे मूळ ते चंचळ, चंचळाचे मूळ ते निश्चळ, निश्चळासी नाही मूळ बरे पहा. आता जड कुठलं दाखवलं आहे? आपलं देह प्रकृती, पंचभौतिक प्रकृती सगळी, ते पृथ्वीचं रूप आहे, अर्थातच ते जड आहे. जडाचे मूळ ते चंचळ, त्याला चंचळ पण कोणामुळे आलं? आत्मारामामुळे आलं. म्हणून चंचळ कोण आहे? आत्माराम आहे. कारण तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका देहापासून दुसऱ्या देहामध्ये सगळं काय करत असतो? तर प्रवास करत असतो. आणि मग चंचळाचे मूळ ते निश्चळ, त्याचं मूळ कोण आहे? तर ते निश्चळ परब्रह्म. निश्चळासी नाही मूळ बरे पहा. समर्थ आता शेवटी बाबा पण त्या निश्चळाला काही मूळ नाही. तेच काय आहे? ते सर्वांचे मूळ आहे. त्याला कसलं आलं मूळ? ते सगळ्यांची जननी आहे किंवा सगळ्यांचा निर्माता आहे. मग आता त्यालाच आम्हाला बघायचं आहे किंवा त्याचीच ओळख घ्यावयाची आहे. हेच समर्थांना हा सगळा समास लिहिण्यामागचा सगळा समर्थांचा हेतू आहे. पूर्वपक्ष म्हणजे झाले, सिद्धांत म्हणजे निमाले, आणि पक्षातीत जे संचले ते परब्रह्म. दोन गोष्टी होतात, एक पूर्वपक्ष आणि एक सिद्धांत. सिद्धांत हा झाल्यानंतर पूर्वपक्ष ही आधीची स्थिती. पूर्वपक्ष पण असतो प्रत्येकाला. सिद्धांत म्हणजे संपलं त्याचं, इतिश्री म्हणजे तो झालं, त्याचं सगळं कारकीर्द काळ काय जे असेल बाबा ते सगळं संपलं. हे दोनच पक्ष आहेत, येणं जाणं, येणं जाणं, येणं जाणं. पण ह्याच्या पलीकडचा महत्त्वाचा पक्ष काय आहे किंवा जे पक्षातीत आहे, मूळ मुख्य भूमिका काय आहे की जिच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा हे दोन्ही भूमिका असो नसो किंवा येतील जातील किंवा जे असतची असे, ते काय आहे? परब्रह्म. ते काय आहे? तर ते परब्रह्म आहे. हे प्रचितीने जाणावे, विचारे खुनेसी बाणावे, विचारे वीन सिनावे, तेची मूर्खपणा. म्हणून आता हेच प्रचिती घ्यायची आहे, हेच जाणून घ्यायचं आहे की बाबा रे, की म्हणजे परब्रह्मचे कसं मला ओळख घेता येईल किंवा हे पक्षातीत सिद्धांतातीत मला कसं जाता येईल. पक्ष सिद्धांत हे चारी वाणी चारी खाणींना सगळं लागू आहे. मग बोलले ह्यांच्या पलीकडे मला कसं जाता येईल? हे प्रचितीने जाणावे, प्रचितीने अनुभवावं लागेल. विचारे खुणेसी बाणावे, प्रचिती घ्यावी लागेल, विचार घ्यावा लागेल. विचार कुठून मिळेल? सद्गुरू साक्षात परब्रह्म. विचार हा सद्गुरूंपासून मिळणार आहे. जाणीव कोणापासून मिळते? जाणीव ही सद्गुरूंपासून मिळते. ज्ञानी भिडेने दडपला, निश्चळ परब्रह्म कैसे त्याला, उगाच करीतो गलबला मायेमध्ये. आता हे सगळं समर्थांनी सांगितलं, प्रचिती घ्यावी, विचार घ्यावा. पण यासाठी काय करायला लागेल? ज्ञानी भिडेने दडपला, मायेची भीड बाजूला सारावी लागेल. आता हे म्हणजे असं आहे की जणू एखादं पाणी आहे, वरती शेवाळ आलेला आहे आणि त्या तळापाशी काहीतरी धनद्रव्य भरलेली सगळी घागर म्हणा किंवा एखादी वस्तू किंवा हिरे माणके मोती वगैरे सगळे ठेवलेले आहे. मग ज्ञानी भिडेने दडपला, तर शेवाळानं झाकला गेला. मायेच्या शेवाळानं, आसक्तीरूपी, लोभरूपी, कामनारूपी, वासनारूपी, मीपणारूपी, अहंकाररूपी, तिरस्काररूपी
द्वेष करत बसला, कोणाचा तरी हेवा दावा करत बसला, कोणाच्या तरी निंदा नालस्ती करत बसला, सदानकदा कामाचा सगळा अधीन राहिला, ज्ञानी भिडेने दडपला. हे काय झालं? हे ज्ञानी भिडेने दडपला झालं. निश्चळ परब्रह्म कैचे त्याला, ते शेवळ बाजूला झालंच नाही. तो तळ निश्चळ कसा दिसेल? निश्चळ परब्रह्म कैचे त्याला त्या परब्रह्माची प्राप्ती कशी होणार आहे? नाही होऊ शकत. समर्थ बोलले, ती प्राप्ती जर करून घ्यावयाची असेल ना बाबा, तर ही भीड आधी मायेची भीड. बोलले मायेचं आश्रयितपणा नकोच. होणार ते होई नका, जाणार ते जाई नका. हा प्रबळ निश्चय, ही ठाम भूमिका जोपर्यंत उभी राहत नाही, तोपर्यंत मायेची भीड सरत नाही. आणि मायेची भीड जोपर्यंत सरत नाही, तोपर्यंत निश्चळ परब्रह्म कैचे त्याला निश्चळ परब्रह्माची प्राप्ती तरी कशी होणार? उगाच करीतो गलबला मायेमध्ये. उगाच मायेचा गलबला सगळा घेऊन बसायचं, घेऊन फिरायचं. ज्ञानी म्हणायचं आणि मायेच्या भिडेनं सगळं दडपण, मायेच्या भिडेचं सगळं दडपण सगळं घेत राहायचं. निश्चळ परब्रह्म कैचे त्याला. निश्चळ परब्रह्म पाहिजे असेल तर गलबला करून उपयोग नाही, मायातीत व्हावं लागेल. संपूर्ण चित्त, संपूर्ण आसक्ती, संपूर्ण ध्यान मायेमध्ये लागलेलं आहे. आणि परब्रह्माची प्राप्ती कशी होणार? परब्रह्माची ओळख कशी होणार? त्यासाठी आधी काय करायला लागेल? हळूहळू मायापासून अलिप्तपणाचा सराव करावा लागेल. ध्यानाच्या रूपानं, उपासनेच्या रूपानं, श्रवणाच्या रूपानं, नामस्मरणाच्या रूपानं. हळूहळू मायातीत 10 मिनिटे, अर्धा तास, 1 तास करता अर्धा दिवस असं हे स्मरण, असं ही जाणीव त्या ठिकाणी प्रकट करावी लागेल. आणि मग काय होणार आहे? कुठेतरी बोलले, हे निश्चळ परब्रह्माची अनुभूती त्या ठिकाणी मिळणार आहे. माया निशेष नासली, पुढे स्थिती कैसी उरली, विचक्षपणे विवरली पाहिजे सोय. मग हळूहळू मायेचं निरसन होत जातं. मग याची देही याची डोळा माणूस दिसत असला तरी तो त्याचं चित्तवृत्ती ही सगळी मायातीत झाल्यामुळे काय होतं तर पुढे बोलले निशेष मायेचे निरसन होता आत्मनिवेदनाची भूमिका त्या ठिकाणी उभी राहत असते. आणि वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे. ते सांगता येत नाही. वाच्यांश नाही, बोलण्यासारखं नाही. ते विज्ञान हे सगळं, ते विज्ञान किंवा ते शास्त्र किंवा ते सार, ते कसं काय बाबा सांगावं असं समर्थांनी या ठिकाणी आपणाला सांगितलं. म्हणजे ते अनुभवावं, स्वतः अनुभवावं, स्वतः प्रत्यय बघावा ही समर्थांची अपेक्षा आहे. असं सांगणं वांगणी करून खांजणी भांजणी आपली सुटणार नाही. जन्म मरण. म्हणून समर्थांनी फार सुंदर या समासाचा शेवट करताना सगळं पुढे लिहिलं. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पहिलेच पहावे. समर्थ बोलले, आता याचं त्याचं सांगून वांगून ऐकून बाबा हे सगळं अनुभूती, हा सगळा सोहळा अनुभवता येणार नाही. स्वतः तळमळीनं, वेगवेगळ्या पद्धतीनं, कधी नाम, कधी भक्ती, कधी गजर, कधी ध्यान, कधी सद्गुरू साक्षात परब्रह्म, असं करता 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 बोलले हा जो प्रत्यय बघण्याची भूमिका आपणाला साधता आली पाहिजे, ती आत्मनिवेदन भूमिका, ते विज्ञान आपल्याला स्वतः अनुभवता आलं पाहिजे. आणि हे असं जर आपल्याला अनुभवता आलं
तर निश्चितच आपलं सगळं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांची बोली जो लागला म्हणून स्वतः बाबा शोध घ्यावा. बाहेरचे सगळे माया प्रकृतीच्या लोकांच्या ह्याच्या त्याच्या नादी लागून उपयोगाचं नाही. ते सगळी बुडण्याची भूमिका आहे. एक स्वानुभवाची आणि स्वप्रयत्नाची स्वकष्टाची भूमिका सद्गुरूंच्या सोबतीनं एक सगळं ते शरण भगवंताला शरण जाण्याचा प्रवास हा आपण स्वप्रत्ययानं सगळा अनुभवावा असे समर्थांना वाटते. लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला, या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वत ब्रह्म निरूपणाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.